विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कोण विजयी होणार, कोण कोणावर मात करणार इत्यादी चर्चा तर सध्या सुरू आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आपला वसई विरारचा किल्ला अबाधित ठेवणारे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं विजन काय आहे आणि त्यांची निवडणुकीची ही तयारी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे। आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर आहेत। सर नमस्कार, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत। सर गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणामध्ये आहात, जवळपास 35 वर्ष, आणि या राजकारणामध्ये आपण इतकी वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहात, आमदार म्हणूनही कार्यरत आहात आणि अनेक विकास कामं जी आहेत ती या परिसरामध्ये केली नाहीत म्हणून विरोधक सातत्याने तुमच्यावर टीका करताना बघायला मिळतात। उत्तर काय असेल त्यांच्यासाठी? लोक वेडी आहेत, मला निवडून देतात किंवा आमच्या टीमला निवडून देतात। सगळी कामं वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जी झाल्यात ती करण्यामागे सगळ्यात महत्वाचा रोल आमचा असतो। आमच्या मतांचा उपयोग आमच्या विभागाकरता कामं कशी येतील त्याच दृष्टीने बघितलं। आजपर्यंत वैयक्तिक फायदा कोणत्याही सरकारकडून घेतलेलं म्हणजे एकच उदाहरण देईल, विलासराव देशमुखांचं, दिवंगत माजी मुख्यमंत्री, त्यांचं सरकार धोक्यात होतं तर माझ्या त्यावेळी एका मताकरता 265 कोटीची सूर्या पाणी योजना आणलेली हे लोकांना अजून ज्ञात आहे। पाण्याचा प्रश्न सुटला आहे। म्हणजे मी ज्यावेळी आमदार झाला त्यावेळी पेल्लारचं 4 MLD आणि दुसरे 2 MLD म्हणजे 60 लाख लिटर पाणी वसईला मिळत होतं। त्यानंतर एक 4 MLDचं 10 MLD केलं, वाढीव योजना। त्यानंतर आणखीन एक उसगावची 42 कोटीची 20 MLDची केली। मी बोलल्याप्रमाणे 265 कोटीची 100 MLD। त्यानंतर परत सूर्या टप्पा 2 100 MLD। त्यानंतर आता सूर्या टप्पा 3 185 MLD। म्हणजे जवळपास 450 MLD हे ऑफिशियल। आणखीन जर 24 तास पंपिंग, हे 20 तास पंपिंगवर असते। आम्ही 24 तास पंपिंग केलं तर ह्याच्यामध्ये 20% वाढते। 4 तास वाढले म्हणजे 20%, म्हणजे जवळपास 500 MLD म्हणजे 50 कोटी लिटर, 60 लाख लिटरचं 50 कोटी म्हणजे 100 पट पाणी वसई तालुक्यात आज मिळते। अजून देहरजी 165 कोटी रुपये आम्ही फक्त पाण्याकरता भरून ठेवल्यात। त्यातून 190 MLD अधिक 70 MLD म्हणजे 260 MLD पाणी, बंधारे बांधले की 260 MLD। सुसरी त्याच्या सर्वेक्षणाकरता 16 कोटी रुपये आम्ही भरल्यात। 16 कोटी रुपये सर्वेक्षणाला भरल्यात। आमचा क्लेम राहिलाय सर्वेक्षण पुरं, त्यांचं काय डिटेल प्लान एस्टिमेट येईल त्यावेळी तिकडून 180 MLD म्हणजे 260 अधिक 180 440 अधिक खोलसापाडा 1 खोलसापाडा 2 ही कामं 5 झाल्यात। त्यातलं एकाचं 70% काम झालंय। आम्ही फक्त वन जागा अजून मिळते का बघतोय, ती वन जागा अजून मिळाली तर आणखीन एक 15 20 25 MLD म्हणजे इकडून 100 MLD या 2 धरणातून म्हणजे जवळपास 540 MLD हे भविष्याकरता आम्ही तयार ठेवलंय। परिवहन सेवा चालू केलाय। आज तुम्ही सांगतील तर आमच्या हायवेवरून नायगाव हायवेवरून उमेळ्यापर्यंत वसई फाटा म्हणजे 2 आहेत, सातिवली आणि वालीव, तिकडून वसई गावापर्यंत, सोपारा फाट्यापासून निर्मळपर्यंत, विरार फाट्यापासून अर्नाळापर्यंत, भोईदापाडा टू जुचंद्र, महावीर इस्टेट एजन्सी टू सोपारा, असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते। म्हणजे हे रस्त्याची जी बडबड किटकिट असते तर सिमेंट कॉन्क्रीटचे विथ ड्रेनेज रस्ते पास करून घेतल्यात। शहरामधले 12 उड्डाणपूल त्याचे आम्ही 7 केले, म्हणजे 2 जॉईन करून वगैरे। म्हणजे जिकडे जिकडे कंजेशन आहे, विरारचं बोळींमध्ये कंजेशन आहे तर बोळीच्या वरतून डायरेक्ट उड्डाणपूल बाहेर निघून जाईल। माणिकपूरमध्ये कंजेशन असते तर माणिकपूरवरून डायरेक्ट वरतून ब्रिजमुळे सगळं ते कंजेशन म्हणजे खालून फक्त गावात जाणारे लोक राहतील। आणखीन जे वसई किंवा होळी साईडला जाणारी बाबोळ्यापर्यंत ब्रिजवरून जातील।
असे वेगवेगळ्या ठिकाणी विरार, सोपारा, वसई 4 आरोबी. विरार सोपाऱ्याच्या मध्ये सोपारा, वसईच्या मध्ये सोपाऱ्यामध्ये दुसरा एक आत्ताचा आहे त्या ब्रिजला लागून दुसरा आणि वसई नायगावच्या मध्ये असे 4 आरोबी पास करून घेतल्यात. सीलिंग जो वरळी बँड्रा येतोय तो अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, अर्नाळा इकडे येणार आहेत. म्हणजे ही टोटल 40,000 कोटीची आणि हे जे ब्रिज मी सीलिंग सांगितलं तो 5 वर्ष लागतील. पण त्याच्याकरता जपानची जी जायका कंपनी आहे त्याचं फायनान्स आहे. जायका कंपनी म्हणजे सरकार कोणतंही येवो त्या कामाकरता फायनान्स केलाय जायका कंपनी. ते काम होणार. विकास आणखीन काय. एक नायगाव भाईंदर ब्रिज विथ मेट्रो म्हणजे खालून वाहनांकरता वरतून मेट्रो आणि त्याला लागून विरार, नालासोपारा, वसई, नायगाव ईस्ट वेस्ट जोडणारा जो एक रिंग रोड आहे तो आणि भविष्यात त्याच्यामध्ये मेट्रो म्हणजे ही नायगाव भाईंदरून येणारी मेट्रो त्या रिंग रोडनी अख्ख्या शहरात फिरेल. तो रिंग रोड. आणखीन काय विकास पाहिजे मला माहित नाही. शाळा कॉलेजेसची कामं झाल्यात. जिल्हा परिषदेची हॉस्पिटल आणि शाळा येत्या 1-2 महिन्यामध्ये आमच्या महानगरपालिकेच्या ताब्यात येतील. प्लस एक क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 400 बेडचं हॉस्पिटल अद्यावत. म्हणजे आता 735 बेड महानगरपालिकेचे आहेत. हॉस्पिटल जी वेगवेगळी आहेत 9 त्याच्यामध्ये 735 बेड आहेत. म्हणजे कमी बेड नाही मिळत. भाईंदरमध्ये 1 बेड नाही मिळत महानगरपालिकेचं. नवी मुंबई सारख्या शहरात पण 300 बेड आहेत. ती बी क्लास आहे, आमची सी क्लास आहे महानगरपालिका. तरी 735 लहान लहान हॉस्पिटल जे केलेले 400 बेडचं अद्यावत. त्याचं भूमिपूजन क्षितिज ठाकूरांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालं. त्याला संपूर्ण फायनान्स शासनाकडून मिळणार आहे. 25 कोटी रुपयाचा चेक ऑलरेडी आलाय भूमिपूजन मुहूर्ताला. बरोबर. पण इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच महत्वाचं आहे आणि जर लोकसंख्येला पूर्णपणे 100% द्यायचं असेल तर कुठे ना कुठेतरी एफर्ट्स जे आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. याच्यामध्ये काय चॅलेंजेस येत आहेत? कारण जसं आपण म्हणालात की विकास कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत. आणखीनही होणं अपेक्षित आहे. प्रलंबित कुठे आहेत विकास कामं? 5 झालेली आहेत. मी बोलतो मी प्रलंबित प्रत्यक्षात येण्यात. 1 मिनिट. मी कोणतंही स्वप्न लोकांना दाखवत नाही. मी खोटी आश्वासनं आयुष्यात कधी दिली नाही आणि जे मी बोललाय ते मी केलंय. लक्षात आलं का? मी खोटी आश्वासनं, भूलतापा. एक साधी गोष्ट सांगतो. परवाला सर्व पक्षीय उमेदवारांची एका संस्थेनी समोरासमोर मीटिंग ठेवलेली लोकांच्या समोर. का? उमेदवारांनी यायचं. माझ्याशिवाय कोणता उमेदवार नाही आला. खरं तर मी काहीच नाही केलं. नाकारता आहे. बरोबर आहे. आरोप आहेत ना तुमचे माझ्यावर. तर तुम्ही त्या दिवशी धारेवर धरलं पाहिजे. त्यांच्याकडे उलट आम्ही कामं पाठवलेली तर त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं का बाबा तुमचा 1 रुपया शिल्लक आहे आणि तुम्ही 1.25 रुपयाची कामं पाठवल्यात. तर ही एवढी काय होऊ शकत नाही. आमदार निधी हा 1 रुपया आता उरलेला आहे. तुम्ही 1.25 रुपयाची कामं म्हणजे उदाहरण देतोय मी. 1.25 रुपयाची कामं म्हणजे निधीपेक्षा जास्त आमची मागणी असते आणि हे सांगतात का निधी परत गेला. अनेक ठिकाणी वीज जी आहे जी अगोदर परिस्थिती होती, लोड शेडिंगची परिस्थिती होती ती आता सध्या बघायला मिळत नाहीये. आणि याच्या पुढे कशा पद्धतीची परिस्थिती तुम्ही स्वतः बघताय? कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतंय, आरओबीज जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही आणि एकीकडे सूर्या प्रकल्प देखील चालू असलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे कशा पद्धतीचं एक वसई विरार कशा पद्धतीचं नेमकं तुम्हाला बघायचंय? महाराष्ट्रातला सगळ्यात कमी ऑक्ट्राय, सगळ्यात कमी रेट ऑक्ट्रायचा आम्ही लावलेला. ऑक्ट्राय जाऊन नंतर एलबीटी आला. 3% 4% एलबीटी होता. आम्ही फक्त 1.33. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी एलबीटी. का? तर शेवटी ऑक्ट्राय एलबीटीमुळे इंडस्ट्री बाहेर निघते. तर इंडस्ट्रीवाल्यांची मीटिंग घेऊन सांगितलं का तुमची इंडस्ट्री वाढली पाहिजे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना इलेक्ट्रिकच्या हिशोबाने म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून व्यापारी इंडस्ट्री हे सगळे गुण्यागोविंदाने राहिले पाहिजेत. सर्वसामान्य माणूस टॉप प्रायोरिटी असते.
पण त्याचबरोबर रोजगाराकरतात म्हणून आम्ही LBT आणखी ऑक्ट्राय कमी लावलेला, आज तो नाही मिळत. त्यामुळे वसईतली एकही इंडस्ट्री वसईच्या बाहेर गेली नाही, उलट वाढल्या. एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर इकडे आहे. ही ऍड इंडस्ट्रीवालेच बाहेर करतात, त्याच्यामुळे इंडस्ट्री सतत वाढते आहेत. त्याच्यामुळे आमच्या तरुणांना रोजगार मिळतो, त्याच्यामुळे लोक इकडे राहायला येतात, हे लक्षात घ्या. प्रतेश, वसईमध्ये अनेक लहान लहान इंडस्ट्रीज आहेत, तर त्यांना एकत्रित करून काही फ्युचर प्लॅन आहे का की त्यांना त्यांचं एक वेगळं हब तयार करावं? दरवर्षी त्यांच्याबरोबर हातावर पोट असलेली अनेक जण आहेत. त्यांचे अॅन्युअल डे वगैरे असतात इंडस्ट्री असोसिएशनची, दरवर्षी त्यांची गॅदरिंग असते. अॅन्युअल डे म्हणण्यापेक्षा गॅदरिंग असते एक इयरली. त्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी जातो तिकडे. ते पण इंडस्ट्री करता बाहेरून लोक आणतात, आम्ही पण त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांचे प्रॉब्लेम काय, वाढण्याकरता काय लागेल, कशा प्रकारे आम्ही त्यांना कोऑपरेट केलं पाहिजे. म्हणजे अगदी शास्तीपासून जे काही शास्ती काढलाय शासनाने, ती माफ म्हणजे घरांपासून ते इंडस्ट्रीपर्यंत ती माफ कशी करता येईल. म्हणजे 3-3, 4-4 पट ही घरपट्टी लावणं हे काही सर्वसामान्याला परवडणारं नाही, इंडस्ट्रीला परवडणार नाही. आणि अशा प्रकारे इंडस्ट्री इकडूनची विकून जातील ना कुठेतरी स्वस्त्यामध्ये टाकतील. तर या सगळ्या सोयी देऊन बाकी त्यांना दुसरे म्हणजे इलेक्ट्रिकचं मी सांगितलं डबल येत्या 1-1.5 वर्षामध्ये होईल. तर ते विजेचे प्रश्न सोडवणं, त्यांचे रस्त्याचे प्रश्न, हे कॉन्क्रिटीकरण वगैरे, हे ट्रान्सपोर्टेशन सोपं कसं होईल, हे कसं होईल, हे सगळ्या गोष्टी मी बघतो. बरोबर. एकीकडे हा विषय आहे, दुसरीकडे शेतकरी, मच्छीमार, जो पारंपरिक इथला रहिवासी आहे, त्यांचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. काही प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. मात्र अनेक त्यांचे देखील प्रश्न आहेत की कशा पद्धतीनं फ्युचरमध्ये त्यांना फायदा होईल, कशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्या लहान लहान गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होतील. नाही, शासनाच्या, केंद्र शासनाच्या कोणत्याही योजना असतील त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. मग ते मच्छीमारांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, अन्य घटकाच्या असतील. तुम्हाला एक सांगतो, हे लाडकी बहीण वगैरे इलेक्शनच्या तोंडावर काढलाय, चांगला आहे. आज महिलांचा काही फायदा झाला, विरोध असण्याचं कारण नाही. पण मी तुम्हाला एक छातीठोकपणे सांगतो, आमच्या महिला बालकल्याणच्या ज्या योजना आहेत ती पुस्तिका एकदा शासनाने घ्यावी. आम्ही पाठवलेली सगळ्या आमदारांना, या शासनाकडे पण आहे, ती पुस्तिका घ्यावी. आणि आम्ही महिला बालकल्याण मार्फत ज्या योजना चालवतो, म्हणजे एकाकी सिनियर सिटीजन त्यांना मदत मंथली, कुठेतरी दिव्यांग, स्पेशल चाइल्ड वगैरे जे म्हणतात, त्यांच्या पालकांना त्या मुलाच्या पोषणाकरता आम्ही पैसे देतो नगरपालिकेमार्फत. विधवा असतील आणि अशा महिलेच्या मुलीच्या लग्नाकरता आम्ही पैसे देतो 25,000 काहीतरी. कॅन्सर पेशंट असेल त्याला आम्ही मदत करतो. सिनियर जोडपी असतील त्यांना मदत करतो. आमच्या एवढ्या योजना राबवल्या ना तर खूप होतील. म्हणजे रोड, रस्ते, गटर, पाणी आमदाराची जबाबदारी संपली, नगरपालिकेची जबाबदारी संपली, अजिबात नाही. ह्याच्या उपर पण समाजाची कामं केली पाहिजेत. म्हणजे मुंबईसारखी महानगरपालिका हजारो कोटीचं बजेट असलेली असेल, 50,000 कोटी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवते. आमच्या एवढ्या योजना आहेत का? एकाही महानगरपालिकेत किंवा शासनाच्या सगळ्या योजना मिळून आमच्या जवळपास पोहोचू शकत नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.